प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांचं पटत नव्हतं. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये रोहित पवारांचा दावा. दादांचे झाले नाही ते काकींचे कसे होणार, रोहित पवारांचा सवाल. राष्ट्रवादी भाजपसोबत राहिली तर पवार विरुद्ध पवार लढत होईल. झी 24 तासला रोहित पवारांची टू द पॉइंट माहिती. शरद पवार सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाहीत. गेल्यास मी पवारांची माफी मागून वेगळा निर्णय घेईल. टू द पॉइंटच्या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवारांचं मोठं विधान. परिस्थितीनुसार स्वभाव बदलावा लागतो. पार्थ पवारांनी हलके कान ठेवू नयेत. झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून रोहित पवारांचा सल्ला. तटकरे पटेलांचा 4.5 कोटींचा हेलिकॉप्टर खर्च पक्षनिधीतून. आर्थिक चुका लक्षात आल्या म्हणून नाव वगळलं असेल. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये रोहित पवारांचा दावा. अंधेरीमध्ये आज एकनाथ शिंदेंची जाहीर सभा. पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष. व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपींची दिल्लीतील कोर्टात हजेरी. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक. मांढरेला आज दिल्लीतील कोर्टात हजर करणार. सरकारकडून 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. राहुल गांधी यांची मागणी. झुरळ टिप्पणीचा विपर्यास केला. ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात. 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं आंदोलन. हजारोंच्या संख्येनं आंदोलनात सहभागी होण्याचं जरांगेंचं आवाहन. नसरापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये 1100 पानांचं आरोपपत्र दाखल. वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुराव्यांसह महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश. अंदमानात मान्सूनचं आगमन. यंदा वेळेआधीच अंदमानात बरसल्या मान्सूनच्या सरी. लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याचा अंदाज.